राधानगरी शहर हे पर्यटनाचं शहर म्हणून ओळखलं जातं. पर्यटनाच्या दृष्टीनं हे शहर महत्त्वाचं असल्यानं या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा मिळणं गरजेचं आहे. मात्र राधानगरीतील दाजीपूरसह वाड्या वस्त्यांमध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय. आजूबाजूला घनदाट जंगलाचा परिसर असल्यानं आणि त्यात वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दाजीपूरसह वाड्या वस्त्यांमध्ये महावितरणचा एकही कर्मचारी राहत नाही. या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्यास दुरुस्तीसाठी नागरिकांना 1 ते 2 दिवसाची वाट पाहावी लागते. त्यात महावितरणचे कर्मचारी वेळेत येत नसल्यानं नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झालेत. पर्यटकांची या भागात नेहमी वर्दळ असते. मात्र वीज पुरवठा सुरळीत नसल्यानं व्यावसायिकांसह स्थानिक नागरिकांचं मोठं नुकसान होतंय. यासाठी महावितरणकडून एखादा कर्मचारी या भागात राहण्यासाठी पाठवावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या प्रिया पाटील आणि व्यावसायिक बाबूराव पाटील यांनी केली आहे. या परिसरामध्ये आम्हाला लाईटची गैरसोय आहे. दररोज 1-4 दिवस लाईट असली तर 1-2-4 दिवस लाईट म्हणजे रोज रात्री जाते, सकाळी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत येत नाही. आम्ही फोन केला तर ते आमच्याकडे लक्ष पण व्यवस्थित देत नाही. आता रोजचा 1-2 दिवसांनी लाईट गेली की आज फॉल्ट आहे, उद्या फॉल्ट आहे. आमची एवढीच इच्छा की त्यांनी इथे स्टाफला इथे ठेवावं आणि आमच्या धंद्यावर धंद्यावर परिणाम होतोय. आमचं नुकसान होते बऱ्यापैकी लाईट नसल्यामुळे. माझी इथे बिअर शॉप आहे, तर मी ऐन धंद्याच्या वेळेला लाईट नसली की माझी बिअर वगैरे कुलिंग होत नाही आणि मला गिराकाला रिकाम परत पाठवावं लागतंय. अशा वेळेला बरंचसं माझं नुकसान होतंय आणि अशा वेळेला वायरमॅनला फोन वगैरे केलं तर काही लक्ष देत नाहीत आपल्याकडे, आणि ते लक्ष देऊन जरासा लाईटीकडे लक्ष देऊन चांगल्या प्रकारे व्यवस्था करावी लोकांची. दाजीपूर अभयारण्य परिसरात शेतीनंतर पर्यटन हाच स्थानिकांचा उत्पन्नाचा स्रोत आहे. मात्र महावितरणच्या या चुकीच्या कार्यपद्धतीमुळं व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.